नमस्कार, मी दीप्ती पन्हाळकर, माइंड कोच आणि सायकोलॉजिस्ट. बऱ्याच वेळेला हा प्रश्न नेहमी विचारला जातो की दुःख किंवा एकटेपणा असेल तर नेमकं कुणाशी बोलावं. तर हा खूप महत्त्वाचा असा विषय आहे. मनातली आपण म्हणतो ना की सुख आपण सगळ्या जगाला शेअर करतो, पण दुःख, आपले पेन पॉइंट्स आपण प्रत्येकाला नाही शेअर करू शकत. तर माझं याच्यावरचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना सजेशन असं असेल की जिथं तुम्हाला विश्वास वाटतो, ज्या व्यक्तीशी तुमची फ्रिक्वेन्सी जुळेल किंवा जिथं तुम्हाला असं वाटतं की ती व्यक्ती तुम्हाला रिसोर्सफुली किमान तुम्हाला समजून घेऊ शकेल, काही पर्याय सुचवू शकेल, जवळचा एखादा छान मित्र असेल, मैत्रीण असेल, आई-वडील असतील किंवा तुमचा पार्टनरही असेल, अशा अनेक नात्यांमध्ये तुम्ही बोलू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर अतिशय पर्सनल असं काही शेअर करायचं असेल आणि ते दुःख तुम्हाला बोलून दाखवायचं असेल, तर तुम्ही जरूर समुपदेशकाची मदत घेऊ शकता. काउन्सिलर, सायकॉलॉजिस्ट यांच्याशी तुम्ही तुमची समस्या मोकळेपणाने मांडू शकता, की जेणेकरून तुमचा निम्मी गोष्ट तुम्ही कुणाच्या समोर जेव्हा एक्सप्रेस होता, त्यावेळी तुमच्या मनातलं निम्मं दुःख तिथेच पळून जातं आणि त्याच्यानंतर उरलेला पर्याय घ्यायला, तुम्ही त्यावर कृती करायला सज्ज होता. त्याच्यामुळे तुम्ही मनातल्या गोष्टी जरूर बोला आणि त्याच्यावर नक्की पर्याय काढा. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. थँक यू.